5 ओव्हरची मॅच, 4 ओव्हर तुम्हाला 20 मिनिटांमध्ये कंप्लीट देखील करायच्यात, याची नोंद देखील आपण घ्यायची आहे. पंचांचा ग्रीन सिग्नल आलाय. मॅचला सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळते. सुपर 6 मधील पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. वेदांत फायटर त्यांच्या अगेन्स्ट फाईट करताना गावदेवी फायटर सागरोई या दोन टीममध्ये घमासान युद्ध. आज अंतिम दिवस आणि अंतिम दिवसातील ही पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळते. पहिला बॉल ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता. बॅट्समनची मोमेंट पूर्णपणे रीड केली. अप्रतिम दर्जाचा हा बॉल आणि या क्षणाला बॅट्समनच्या माध्यमातून DRS घेण्यात आलाय. चला तिसरे पंच चला टीम गावदेवी फायटर सागरोई संघ आपण आपला 12 मॅन आमच्यापर्यंत पाठवायचा आणि फेअर डिलिव्हरी आहे. डॉट बॉलची समाप्ती आणि जो DRS होता तो गमावलाय बॅटिंग करणाऱ्या टीमने पहिल्याच बॉलवर आणि थोडासा दबाव सध्याच्या स्थितीला वाढत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवर विकीने आपले इरादे स्पष्ट केलेत. हा बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न, टायमिंग भरपूर चांगला होता परंतु या क्षणाला चांगला प्रयत्न केला फिल्डरने. त्या ठिकाणी फिल्डर तैनात होता. संजयजी त्या ठिकाणी तैनात होते. 2 बॉलचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला आहे. फक्त आणि फक्त एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट केली गेली विजय म्हात्रे यांच्या माध्यमातून आणि ज्या प्रकारे त्यांनी एक सिंगल कंप्लीट केली धावफलकाचा श्रीगणेशा झाला आहे. धावफलकाचा प्रारंभ होत असताना टीम गावदेवी फायटर्स अग्रोई या टीमचा आपल्याला पाहायला मिळतोय. मेगा फायनल ग्रँड फिनाले 16 आज आपल्या समोर ज्या प्रकारे पाहायला मिळेल. शेवटच्या क्षणाला या स्पर्धेचा सांगता 16 काही क्षणावर मात्र टिपलाय. कोण होणार चॅम्पियन प्रभाग क्रमांक 27 प्रीमियर लीग 2026 या पहिल्या पर्वाचा. मोठा स्ट्रोक खेळ आहे. टायमिंग प्रॉपर. चेंडू जाईल सर आहे. लॉंग अँड हाय पॉवरफुल सिक्सर आपल्याला पाहायला मिळालाय. या षटकाराच्या जोरावर ज्या प्रकारे धावफलकाची गती वाढत असताना आपल्याला पाहायला मिळाली. चला मॅच ऑन करा. 7 रन आतापर्यंत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. नवीनने मात्र इम्प्रेस केलं ज्या प्रकारे आज षटकार त्याने मारला आणि याच फटक्याची प्रतीक्षा होती टीम गावदेवी फायटर सागरोई या टीमला. परंतु सध्याच्या घडीला एक नवी कसोटी विकी मुंबईकर समोर देखील आहे की कमीत कमी रन खर्च करून जास्तीत जास्त विकेट प्राप्त करावे लागतील. हा बॉल देखील लॉफ्ट केला. टायमिंग भरपूर चांगला. डीपमध्ये फिल्डर बॉल खाली येईल. दर्शन फक्त आणि फक्त एका सिंगलच्या साह्याने धावफलक पुढे सरसावलाय. 8 धावा. भरपूर चांगली कामगिरी दर्शनच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळाली. अपकमिंग यंगस्टर म्हणून देखील तो खेळाडू उदयास आलाय. गोलंदाज सज्ज होतात. आडव्या बॅटने स्ट्रोक केलाय. फटका भरपूर चांगला आहे. चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. सेकंडसाठी कॉल. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. जर प्रयत्न सफल झाला असताना तर विजय म्हात्रे यांना मात्र कठीण काळाला सामोरे जावं लागलं असतं.
प्रयत्न तर भरपूर चांगला केला होता विकी मुंबईकरने, परंतु तो प्रयत्न सफल व्हायला पाहिजे होता असं वाटत होतं. फिल्डिंग करणाऱ्या टीमला लॉफ्ट केला, टायमिंग प्रॉपर, चेंडू ट्रॅव्हल होत असताना डीप मिड विकेटच्या दिशेने नवीन कातकरीच्या बॅटमधून येतोय आणखीन एक दमदार स्ट्रोक. आज चौकार पाहता पाहता एका ओव्हरचा खेळ देखील कंप्लीट होतोय आणि एका ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आतापर्यंत बिनगडी बाद 13 रन. एक षटकार आला, एक चौकार देखील आला विकीच्या विरुद्धमध्ये, परंतु त्यानंतर भरपूर चांगली कामगिरी त्याने गोलंदाजी करत असताना एकंदरीत केली आपल्या टीमसाठी. 13 धावा आल्यात. चर्चांना थोडंसं उदान येत असताना टीम वेदांत फायटर या टीमच्या बाबतीत, कारण कुठल्या गोलंदाजावर विश्वास दाखवायचा, कुठल्या गोलंदाजाला इन्व्हाइट करायचं या सेकंड स्पेलसाठी, हे प्रश्नचिन्ह देखील सध्याच्या घडीला निर्माण झालं, परंतु त्याचं उत्तर मिळालं आहे. गोलंदाजीसाठी वैयक्तिक पहिल्या आणि सांघिक दुसरे षटक घेऊन आलेत संजय कोई सेकंड स्पेलसाठी. चला मॅच थोडीशी स्पीड लावून ठेवा. टीमची धावसंख्या आतापर्यंत एक गडी बाद बिनगडी बाद 13 रन ज्या प्रकारे आपल्याला पाहायला मिळाल्यात. 13 लॉस ऑफ 0 विकेट आफ्टर फर्स्ट ओव्हर कंप्लीट. आणि सेकंड स्पेलसाठी संजय जे आलेत, गोलंदाजीसाठी स्ट्रायकिंगला विजय म्हात्रे आपल्याला पाहायला मिळत आहेत. लॉफ्ट केला, टायमिंग भरपूर चांगला आहे, परंतु या क्षणाला स्वतःच्या फॉलो थ्रोमध्ये अप्रतिम दर्जाचा झेल पकडला आणि विकेट क्रमांक पहिला 13 रनवर पहिला धक्का टीम गावदेवी फायटर्स अग्रोही या टीमला आपल्याला पाहायला मिळालाय. भरपूर अपेक्षा होत्या या मॅचमध्ये विजय म्हात्रे यांच्याकडून, परंतु त्या अपेक्षांचं रूपांतर नैराश्यांमध्ये होत असताना आपल्याला पाहायला मिळालंय. एक बॅट्समन देखील बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज ऋषी आपल्याला पाहायला मिळतात, जे बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये इंटर झालेत. एकंदरीत या स्पर्धेमध्ये भरपूर चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळाली. गोलंदाज सज्ज होत आहेत. या बॉलवर देखील लॉफ्ट केलाय, चेंडू जाईल गोईच्या वेगाने, डीपमध्ये फिल्डर आहेत, भरपूर चांगली फिल्डिंग सिद्धू यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. भरपूर चांगली कामगिरी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाली सिद्धूच्या माध्यमातून. मॅच नंबर 1 सुपर 6 मधील पहिला सामना आपल्या समोर इन ॲक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. एक महत्त्वाचा विकेट आतापर्यंत प्राप्त केलाय संजय कोईने, ज्या प्रकारे विजय म्हात्रे यांना त्यांनी बाद केलं. खोलर पद्धतीचा हा बॉल, चांगला प्रयत्न, अप्रतिम दर्जाचा चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. कौतुकास्पद गोलंदाजी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. पिंटूजी त्या ठिकाणी तैनात होते असं फिल्डरच्या भूमिकेमध्ये. गोलंदाज सज्ज होत आहेत. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता, अप्रतिम दर्जाचा बॉल, पंचांकडे अपील केली, अपीलमध्ये उत्साह होता, परंतु कौतुकास्पद गोलंदाजी ज्या प्रकारे होते, प्रत्येक बॉल रिलीज करत असताना बॅट्समनची मोमेंट ही रीड केली जाते आणि त्यानंतर जर आपण पाहिले ना तर एक एक धावा रोखण्यासाठी भरपूर चांगले प्रयत्न होत आहेत. वेलकम अंकितजी, आपले देखील सहर्ष स्वागत. लेग स्टिकच्या थोडासा बाहेर हा बॉल रिलीज केला, व्हाईट बॉलचा इशारा, परंतु तेवढंच कौतुक करावं लागेल विकेट किपर जॉन्टी यांचं देखील, कारण बॉल स्टॉप करण्यामध्ये सध्याच्या घडीला ते माहीर राहिलेत.
या बॉलवर देखील लॉफ्ट केला. टायमिंग भरपूर चांगलं होतं. डीपमध्ये फिल्डर आहेत. एकच सिंगल. दर्शन त्या ठिकाणी तैनात होते. वेलकम युवराजजी पाटील. आपलं देखील सहर्ष स्वागत असेल. आपण देखील व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. समोरच्या दिशेने क्रिकेटमध्ये सर्वाधिक सेफ स्ट्रोक म्हणजे स्ट्रेट हिट आणि तो हिट येत असताना 4 रनसाठी चौकार आपल्याला पाहायला मिळालाय. पाहता पाहता 2 ओव्हरचा खेळ देखील कंप्लीट झाला आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आतापर्यंत 1 गडी बाद 20 रन. अवघ्या 7 धावा खर्च केल्या. गोलंदाज संजय कोई यांनी भरपूर चांगली गोलंदाजी वेगाने प्रत्युत्तर त्यांनी दिलं प्रतिस्पर्धी टीमच्या फलंदाजांना. ज्या प्रकारे त्यांनी चांगली लेन त्यांनी चांगल्या लाईनने गोलंदाजी केली आपल्या टीमसाठी. दोन ओव्हरचा खेळ देखील कंप्लीट झाला. टीमची धावसंख्या आतापर्यंत 20 रन 10 रनच्या सरासरीने गोलंदाजीसाठी सिद्धू आलाय. गोलंदाजीच्या ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्रायकिंग इनला बॅट्समन नवीनसाठी हा बॉल आडव्या बॅटने स्ट्रोक केला आहे. टायमिंग भरपूर चांगला आहे परंतु चांगला प्रयत्न केला आहे आकाश मुंबईकरने. काय फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. जर फिल्डिंग आवडली असेल ना तर आकाश मुंबईकरसाठी एकदा जोरदार टाळ झाला पाहिजे. काय फिल्डिंग त्याने केली. धावा रोखायच्या सध्याच्या घडीला वेदांत फायटर्स या टीमला आणि वेदांत फायटर्स संघ देखील प्रतिस्पर्धी गावदेवी फायटर्स अग्रोही या टीमला भरपूर चांगली फाईट ते करतात. एकच सिंगल फक्त आणि फक्त कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळाले. 21 रन आतापर्यंत होत आहेत. गोलंदाज सज्जोद्दीन या बॉलवर देखील लॉफ्ट केलाय. समोरच्या दिशेने प्रयत्न तर जरूर चांगला होता परंतु प्रयत्नांना मिळते अपयश. चेंडू जाईल 4 रनसाठी. आज चौकार. गोलंदाज पण एक दसत जोधात. प्रयत्न तर भरपूर चांगला होता परंतु चांगली फिल्डिंग आकाश मुंबईकरच्या माध्यमातून. काय फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. शॉर्ट फाईन लेग शॉर्ट थर्डमॅनला फिल्डिंग करणं सोपं नसतं कारण ज्यावेळेस बॅट्समन बीट होतो विकेट किपर बीट होतो त्यावेळेस भरपूर कसोटी असते बॉल स्टॉप करण्यासाठी आणि ते प्रयत्न आतापर्यंत आकाश मुंबईकरने केलेत आपल्या टीमसाठी. शेवटचे 3 बॉल अजूनही शिल्लक आहेत. एकंदरीत या ओव्हरमधले स्ट्रायकिंग इनला बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतोय. हा बॉल पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिलं परंतु ऑब्स्टिकच्या बराचसा बाहेर हा बॉल रिलीज केला गेला आणि ज्या प्रकारे पंचांनी त्यांचा निर्णय आमच्यापर्यंत कळवला की हा वाईड बॉल आहे. अवांतर स्वरूपामध्ये 1 धाव ॲड होते. आतापर्यंत टीमची धावसंख्या 26. वेग देखील भरपूर चांगला होता परंतु या क्षणाला अंगाचा वेध घेतलाय. काय गोलंदाजी पाहायला मिळते. बॅट्समनला आपल्या फिरकीच्या जोरावर नाचवतोय हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. जशी मात्र खऱ्या अर्थाने नृत्यामध्ये गिरकी घेतली जाते ना तसंच प्रात्यक्षिक सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळालं.
वेलकम राजेशजी पाटील साहेब, आपलं देखील या क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने सहर्ष स्वागत असेल. या बॉलवर देखील समोरच्या दिशेने फटका खेळलाय, टायमिंग प्रॉपर, चेंडू जाईल सर 6 रनसाठी. हा येतोय लॉंग अँड हाय, पॉवरफुल ब्युटिफुल षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. भरपूर चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळालाय. ज्या प्रकारे हा स्ट्रोक खेळला बॅट्समन ऋषीने, एक चौकार 2 चौकार देखील त्यांनी आतापर्यंत लगावले. टीमची धावसंख्या 32 रन आतापर्यंत होत आहेत. 32 धावा देखील आतापर्यंत होत आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. गोलंदाजीच्या ट्रॅकवर सिद्धूच्या विरुद्धमध्ये ज्या प्रकारे मोठा स्ट्रोक आला आणि 32 रन आतापर्यंत होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, विकी मुंबईकर जेल सुटणं होईल कठीण. ज्या बॅट्समनसाठी जाळ्या विणल्या त्या जाळ्यामध्ये अडकला फलंदाज ऋषी, आणि हा दुसरा धक्का टीम गावदेवी फायटर्स आग्रोही या टीमला बसत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सुहास कातकरी सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. एक नवा हर्षित खेळ करण्यासाठी सुहासला भरपूर चांगली इम्प्रेसिव्ह कामगिरी करावी लागेल या मॅचमध्ये. आतापर्यंत 3 ओव्हरचा खेळ झाला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 32 लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर 3rd ओव्हर कंप्लीट, आणि शेवटची 2 ओव्हर अजूनही शिल्लक आहेत. तर चला नेक्स्ट मॅच समायरा फायटर्स आणि मच्छिंद्र नाना प्रतिष्ठान दोन्ही टीमचे कॅप्टन देखील उपस्थित आहेत, आणि इनिंग ब्रेकमध्ये टॉस देखील केला जाईल. चला टीम मीटिंग जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, मॅच स्पीडली ऑन करा. गोलंदाजीसाठी सूरज पंडित सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाजीच्या ट्रॅकवर. 3 ओव्हरमध्ये आतापर्यंत 32 धावा झाल्यात. 2 फलंदाज गमावल्यानंतर टीम गावदेवी फायटर्स आग्रोही या टीमच्या गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. सूरज पंडितचा हा बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न झालाय. एकेरी धाव देखील या ठिकाणी कंप्लीट होते. 1 रनच्या साह्याने धावफलक पुढे सरसावत असताना आतापर्यंत 33 रन झाल्यात. एक चांगली पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल. सुहास कातकरी, नवीन कातकरी या दोन्ही खेळाडूंना आग्रोही टीमसाठी भरपूर चांगले योगदान गेले अनेक वर्षे या दोन्ही खेळाडूंचं राहिले. ग्रामीण क्रिकेटमध्ये देखील ज्यावेळेस खेळायचे त्यावेळेस देखील भरपूर चांगली पार्टनरशिप या दोन्ही खेळाडूंच्या आपण पाहिल्यात, परंतु आज देखील एक तशीच काहीतरी पार्टनरशिप या मॅचमध्ये देखील अपेक्षित असेल गावदेवी फायटर्स आग्रोही या टीमला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न लॉफ्ट केला. लॉंगऑनला डीपमध्ये फिल्डर आहे दर्शन, बॉल जज करेल. मूर्ती लहान परंतु कीर्ती महान अशी कीर्ती करत असताना दर्शनने आतापर्यंत भरपूर
चांगली इम्प्रेसिव्ह फिल्डिंग केली एकंदरीत या क्रीडा स्पर्धेमध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतात. या बॉलवर देखील बिगिट करण्याचा प्रयत्न. वॉटर कॅच. या स्पर्धेतील आतापर्यंतचा सर्वाधिक देखणा आणि नजाकत भरलेला झेल जॉन्टी कोईने पकडलाय. कॅच ऑफ द टुर्नामेंट. अप्रतिम दर्जाचा झेल आपल्याला पाहायला मिळालाय. प्रभाग क्रमांक 27 प्रीमियर लीग 2026 या पहिल्या पर्वातील आतापर्यंतचा सर्वाधिक कठीण झेल ज्या प्रकारे पकडला जॉन्टी कोईने. एक ज्या प्रकारे नवीन कातकरी बाद झाला आणि त्यानंतर नवीन बॅट्समन सौरभ मात्र आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतात. ऊर्ध्व विकेट. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला. टायमिंग भरपूर चांगला आहे. सिद्धू आलाय बॉल खाली. बॉल जज करेल. फक्त आणि फक्त एक सिंगल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. एका रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत स्कोर बोर्डवर 35 रन. एक रनसाठी संघर्ष सध्याच्या घडीला टीम गावदेवी फायटर्स अग्रो या संघ करतोय. कारण महत्त्वाचे विकेट त्यांनी आतापर्यंत गमावलेत ते म्हणजे 3. नवीन कातकरी, विजय म्हात्रे, त्यानंतर ऋषी, सुहास कातकरी आणि सौरभ सध्याच्या घडीला या मॅचची जबाबदारी त्यांनी खांद्यावर उचलून धरली. या बॉलवर देखील मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळेल की काय. पिंटू आले होते बॉल खाली परंतु या क्षणाला दुसरी धाव देखील पूर्ण केली. 3ऱ्या रनसाठी कॉल आणि 3री धाव देखील सहजरित्या. 3 धावा देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाल्यात. गोलंदाज देखील पुन्हा एकदा सज्ज होतात. या बॉलवर देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. एक सोपा झेल पकडलाय आणि फलंदाज आणखीन एक बाद होत असताना सौरभ देखील स्वस्तामध्ये माघारी परतताना आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज या ठिकाणी बाद झालाय. टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली ना 38 रन आतापर्यंत होत आहेत. ओव्हर कंप्लीट होते. 4 ओव्हरचा खेळ झाला. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 38 रन आतापर्यंत झाल्यात. गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. अपकमिंग रायझिंग स्टार प्रफुल्ल कोई आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाजीसाठी, ज्याने मात्र सर्वच प्रेक्षकांची मनं आतापर्यंत जिंकलीत एकंदरीत या स्पर्धेमध्ये. लेफ्ट हँडेड बॉलर, कमी वयामध्ये भरपूर चांगले यशाची शिखरे या खेळाडूने देखील गाठलीत, परंतु ही स्पर्धा देखील अक्षरशः गाजवली आपल्या गोलंदाजीच्या जोरावर. लेफ्ट हँडेड बॉलर आपल्याला पाहायला मिळेल. नवीन बॅट्समन परेश कोई मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. सुहास कातकरी अजूनही संघर्ष करतोय या मॅचमध्ये. पहिला बॉल लॉफ्ट केलाय. चेंडू जाईल 6 रनसाठी. याच फटक्याची प्रतीक्षा होती टीम गावदेवी फायटर अग्रोई या टीमला. तो फटका येत असताना हा षटकार आपल्याला पाहायला मिळालाय. षटकाराच्या साह्याने धावफलकाची गती वाढत असताना 44 रन आतापर्यंत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत.
मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, एकच सिंगल फक्त आणि फक्त कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळते एका रनच्या साह्याने. ज्या प्रकारे धावफलक पुढे सरसावले, 45 रन आतापर्यंत होतात. 45. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. बिगिट करण्याचा प्रयत्न, अप्रतिम दर्जाचा बॉल, डॉट बॉलची समाप्ती. लेगस्टिकच्या बराचसा बाहेर हा बॉल रिलीज केला जातोय. व्हाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत दर्शवतात. अशा धावा प्रफुल्ल याला रोखाव्या लागतील. टीमची धावसंख्या आतापर्यंत 46. 46. या बॉलवर देखील आक्रमण करण्याचा प्रयत्न होता. एक सिंगल फक्त आणि फक्त कंप्लीट केली, कारण सुहास मात्र सेट बॅट्समन आहे. ही बाब ओळखली परेश कोहली यांनी एका सिंगलच्या साह्याने त्यांना स्ट्राईक रोटेट करून दिली. टीमची धावसंख्या आतापर्यंत 47. एक षटकार आल्यानंतर एक चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. अजय सर, आपण देखील व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. जय श्रीराम. या टीमचे ओनर अजय सर, आपण देखील व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. या बॉलवर देखील मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न तर चांगला केला होता. प्रफुल्लने प्रभावित केलं या मॅचमध्ये एका सिंगलच्या साह्याने. 48. 48 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. अंगाचा वेध देखील घेतलाय, परंतु या क्षणाला हा बॉल देखील निर्धाव आलाय. पाहता पाहता एका इनिंगचा खेळ देखील कंप्लीट होते. टीमची धावसंख्या होते 48 आणि 49 रनचं टार्गेट असेल. तर राजेशजी पाटील साहेब यांच्या उपस्थितीमध्ये टॉस देखील केला जाईल. ग्रामीण क्रिकेटमध्ये तुम्ही भिवंडी तालुक्यातील नानकरा संघ सातत्याने पाहत असताना सारा पॅकर्स या टीमचे ते पुरस्कर्ते आहेत. रायगड जिल्ह्यामधील एक नामवंत लेजेंडरी खेळाडू म्हणून देखील त्यांचं कार्य आपल्याला पाहायला मिळते. आणि एक काय देखील त्यांनी क्रिकेटमध्ये गाजवला. टेलिस कॉल आणि टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल? फिल्डिंग घ्यायचं. फिल्डिंग तुम्ही करणार आहात. शुभेच्छा असतील या मॅचसाठी. टॉस देखील जिंकलाय टीम समायरा फायटर्स या टीमच्या माध्यमातून आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. कुठेही जाऊ नका, एकत्र पाहत राहा. प्रभाग क्रमांक 27 प्रीमियर लीगचा थरार. धन्यवाद.
जशी सेकंड इनिंगला होईल सुरुवात तुमच्यासमोर आवाज असेल आज मात्र खऱ्या अर्थाने दशरथजी पाटील सर यांना ऐकण्यासाठी आज संपूर्ण हे प्रेक्षक उत्सुक होते आणि त्यांचं शुभ आगमन या स्पर्धेच्या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळते आणि सर्व टीमला मी सूचित करतोय की सुपर 3च्या मॅचेस ज्या प्रकारे बॉल आउट होतील याची नोंद देखील 6च्या 6 टीमने घ्यायचे बॉल आउट मॅच खेळवली जाईल सुपर 3ची शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल मी निलेश म्हात्रे यांना विनंती करेन की आपल्या शुभ असे नुकतीच ज्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते राजेशजी पाटील ग्रामीण क्रिकेटमध्ये खऱ्या अर्थाने सारा पॅकर्स या नावाने अनेक संघ त्यांचे खेळतात आणि एक लेजेंडरी क्रिकेटर देखील आहेत मोईकण गावाचे अनेक विक्रम त्यांच्या नावावर होते आणि आज त्यांचं देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी होत असताना आपल्याला पाहायला मिळते धन्यवाद राहुल शिरसाट अतिशय दमदार आवाज नुकतं तुम्ही ऐकलाच अतिशय चांगली क्लास साऊंड सिस्टम प्रभाग क्रमांक 27 हे दमदार आयोजन आणि या स्पर्धेचे सर्व अतिशय दानशूर व्यक्तिमत्व कार्यसम्राट आमचे कुंदाबाई म्हात्रे 2031चा मात्र नगरसेवक मात्र मी लिहून देतो तुम्हाला 100% कुंदन म्हात्रे होतील आणि व्हावे ही गोवर्धनी असेल आमचे प्रभू रामचंद्राची इच्छा आहे खरं म्हणजे यावर्षीच होणार होते परंतु पहिला प्रयोग आहे पहिला प्रयोग नेहमी फेल जातो चला पहिला धक्का पहिल्या फेकेचा पतन पहिला गडी गारद पहिल्या फेकेची हकालपट्टी अतिशय खराब सुरुवात पहिल्या गडी शून्यावर गारद 49 धावांची गरज हो बॉलिंग मार्कवर फ्लिक करण्याचा प्रयत्न पुण्याचा चेंडू गेला लेग स्लिपला अतिशय जबरदस्त मैदान चांगली स्पर्धा वार्ड क्रमांक 27 ही बेलापूर दिवाळे अग्रोळ आणि शहाबाज या 4 गावांचा समावेश हो हो यस आउटसाइड द ऑफ स्टंप पुन्हा एकदा अप्रतिम डिलिव्हरी अतिशय भन्नाट मारा क्लास गोलंदाजी डॉट बॉल संघाची धावसंख्या फक्त इनमेन शून्यावर 1-0 अशी खराब 49 धावांची गरज आमचे अतिशय कट्टर समर्थक कट्टरमध्ये परम मित्र निलेश भाई असतील तसे तमाम ग्रामस्थ मंडळ कारण बेलापूर म्हटलं की आमचे हे बाले किल्ले आहेत हो हो यस पुन्हा अगेन दॅट शुड बी डॉट बॉल दत्ता मेहर असतील शशी मेहर असतील अतिशय 20-25 वर्षांचा मागे जर गेलात ज्याने एकेकाल क्रिकेट संपूर्ण प्रोफेशनल क्रिकेट ज्याने गाजवलंय आणि अतिशय तंत्रशुद्ध त्यांचे अंपायरिंग निर्दोष आमचे अप्पा यस वाईटचा इशारा यस वाईटचा जो रिव्ह्यू शशी इकडे या प्लीज शशी मेहर जाऊ दे आज काय फायनलच्या मॅचेस आहेत थोडा वेळ झाला तरी चालेल परंतु भीती वाटते दत्ताची उद्या मला डोक्याच्या वर्षी गेलाय तरी इथं दिसेल ना बाबा टमाचे वर्ष गेले कुठे गेलाय फेअर डिलिव्हरी आहे चला चालू करा यस फेअर डिलिव्हरी अतिशय रिव्ह्यू यस फक्त एकच रिव्ह्यू आहे का बस म्हणजे आपल्याला टेन्शन नाही आणि यांच्या तोंडाला पण कुलूप लावलाय आता कुठल्या प्रकारचा आर्ग्युमेंट ऑब्जेक्शन रेज करू नका प्लीज हो हो यस पुन्हा ऑनसाईडला ताकदवर स्ट्रोक पुन्हा चेंडू गेलाय आउट विल फार फास्ट बघूया लॉंग लेग स्क्वेअर लेग आणि हा पहिला दमदार चौकार जबरदस्त टायमिंग नेत्र दीपक क्लासिकल स्ट्रोक संघाचा पहिला दमदार चौकार संघाची धावसंख्या 1/4 4 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट
अजूनही बॉल मारते, शेवटचा बाकी आहे. लास्ट डिलिव्हरी इन दी फर्स्ट ओव्हर. गोलंदाज परेश. हो परेश कोहली याचे हे क्लासिकल बघूया. परेश कोहली अतिशय दिग्गज. खरं म्हणजे परेश कोहली ज्यावेळेला आलता तो बॅटिंगमध्ये, नंतर मात्र गोलंदाजी बघूया. आपल्या हाईटचा पूर्णपणे ब्लॉकहॉलमध्ये चेंडू ब्रह्मास्त्र सोडलं होतं आणि षटक क्रमांक पहिलं फिनिश. दमदार गोलंदाजी, भन्नाट मारा केला आणि प्रतिस्पर्धी संघ फक्त इनमिन 4 धावा. पहिलं षटक संपुष्टात, 6 चेंडू 4 धावा, 1 विकेट. असं बॉलिंग ॲनालिसिस, पृथक्करण बॉलिंग विश्लेषण. दमदार गोलंदाजी, प्रभावी मारा केला आणि प्रतिस्पर्धी संघाला पुन्हा एकदा सायकोलॉजिकल प्रेशर, दडपण. तर वेदांत फायटर्स आणि त्यांच्या विरोधात अग्रोळी गावदेवी फायटर्स अग्रोळी असा हा पहिला सामना, पहिली लढत. बॉलिंग मार्क व तयार. षटक क्रमांक दुसरा प्रगतीपदा, दुसऱ्या षटकाचा माग करताना बॉलिंग मार्क व तयार. गोलंदाजच्या बोहळ्यावर, रॅम्पवर, उंबरट्यावर, बॉलिंग ट्रॅकवर क्रिश. पहिलं षटक परेशने अतिशय दमदार गोलंदाजी केली. वेदांत फायटर्स 49 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. अथक प्रयत्न, निकराचे प्रयत्न, भगीरथ प्रयत्न. यस, पुन्हा एकदा हलक्यात पुश केला चेंडू. शॉट मिड विकेटला मिळाला 1 धाव. संघाची धाव संख्या 5 वर. 5 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. सद्यस्थिती विद्यमान असता क्रिक लाईव्ह यांच्या माध्यमातून या स्पर्धेचा लाईव्ह टेलिकास्ट, लाईव्ह कव्हरेज. अतिशय चांगलं मैदान, सुसज्ज क्रीडा संकुल, संपूर्ण 360 आणि या मैदानावर बऱ्याच जणांचा डोळा पण आहे. तर तुम्ही बघा आता. चला क्रिश तयार. षटक क्रमांक दुसरं प्रगती पथावर. या स्पर्धेचे दमदार. गेल्या वर्षी देखील कुंदन भाईने बराच खर्च केला होता, परंतु आज मात्र दिवस मात्र थोडासा. हो यस, पुन्हा एकदा चेंडू खोदून काढला. पुन्हा एकदा जबरदस्त ऑन ड्राईव्ह चेंडू जाईल. 1 धाव मिळेल. संघाची धाव संख्या 6 वर. 6 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. 49 धावांची गरज. तब्बल याच्यानंतर सामना होईल तो स्मायरा फायटर्स आणि मच्छिंद्र नाना प्रतिष्ठान या 2 बलाढ्य संघ. आजचा अंतिम शेवटचा दिवस. हो यस, पुन्हा एकदा जबरदस्त टायमिंग, भिंगरी शॉट. येस, बघा बॉल चॉईस मात्र अंपायर करणार.
चला संघाचा धाव संख्या झाली 12 12 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. षटक क्रमांक दुसरा प्रगती बदल बॉलिंग मार्क व तयार. गावदेवी फायटर्स अग्रवळी त्यांच्या विरोधात वर्षेस प्रतिस्पर्धी वेदांत फायटर्स. हो अगेन दॅट शुड बी अनदर 6 रन्स. काय जबरदस्त टायमिंग, बेहतरीन स्ट्रोक, क्लासिक फटका मेडविकेच्या डोक्यावर. यस कुंदनभाई म्हात्रे यांच्या नावानं जे टायटल सॉन्ग आपण बघता बघूया. महत्व आणि संपूर्ण ताकद. नुसता पैसा खिशात असून फायदा नाही, संपाची ताकद पाहिजे हो, बरोबर की नाही? हा निर्या बरोबर का नाही? आता हा किती वर्गणी देतो, तो किती देतो, याच्यावर डोळा नाही ठेवता. आय एम ओनली वन मॅन. पुढच्या वर्षी नक्कीच 2031 प्रभू रामचंद्रांना मी प्रार्थना करतो गोवर्धनी मातेला की 2031 हा संभाव्य मध्ये भावी नगरसेवक. हो यस पुन्हा एकदा अतिशय अप्रतिम डिलिव्हरी बिहाइंड द विकेट आणि मोठे षटक क्रमांक दुसरं फिनिश. 2 षटकामध्ये संघाची धावसंख्या 19. पहिल्या षटकात धावा बघता आल्या 4 धावा, नंतर मात्र 15 धावा. या षटकामध्ये चांगली धावसंख्या बघूया आणि जिंकण्यासाठी पाहिजे 18 चेंडूमध्ये 30 धावांची गरज, म्हणजे प्रति षटकामागं 10 धावांमध्ये इक्वेशन समीकरण अस्किंग रन रेट. येस 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 एकच वादा कुंदन दादा कुंदनभाई म्हात्रे यांचं हे जबरदस्त टायटल सॉन्ग. यस नवीन गोलंदाज बॉलिंग मार्क होता या षटक क्रमांक तिसरं प्रगती बदल. गोलंदाजच्या बोहळ्यावर रॅम्पवर उंबाट्यावर तिसरं षटक प्रगती बदल ठेवणीतलं नवीन गोलंदाज. नवीन नावच नवीन आहे, नवीन त्या दिवशी बघा एक प्लेअर आला होता, त्याला नाव विचारलं म्हणतं बीपी लिया. जे आले काय नाव झालं नाही, म्हणतो बालू पाटील, शॉर्टकट बीपी. हो यस पुन्हा दा चेंडू दिशाहीन मारा. यस स्वैर मारा, दिशाहीन मारा. 1 धावेचा निर्वाळा धावा समर्थन. पहिली एक्स्ट्रा पहिली अवांतर. टोटल स्कोर इज मुव्हिंग 20 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. जिंकण्यासाठी 49 धावांची गरज. पहिला सामना, पहिली लढत, पहिला कलगीतुरा. 2 बलाढ्य अव्वल दिग्गज मातब्बर संघ अग्रवळी त्यांच्या विरोधात वेदांत फायटर्स. अशी हे बिग फाईट बिग बॅटल. बॉलिंग मार्क तयार. नवीन तर मिळेल फक्त 1 धाव. 1 से ज्यादा कुछ भी नाही. दुसऱ्या धावापासून वंचित, परावृत्त, निष्फल, विफल, असफल. संघाचा टोटल स्कोर झाला आहे 21 फॉर 1. सद्यस्थिती विद्यमान अवस्था. निर्यात लाईट एवढ्या लोक लावल्या, एवढंच रिजन आहे आमच्याकडं. अच्छा यस चला, लोकांना स्टोवमध्ये घ्यायला मिळत नाही. बघा आता भाकरीचे धंदे बंद झाले, टपऱ्या बंद झाल्या, सगळे धंदे बंद झाले. गॅस मुलं, गॅस टंचाई. 17ची भाकरी 15ची भाकरी 20ला झाले सध्या रेट. यस पुन्हा एकदा आणखीन एक विकेट आहे. सेकंड विकेट कोलॅप्सलं. दुसऱ्या विकेटचा बदन, दुसरा घडी गरज, दुसरा हादरा, द्वितीय विकेट स्वाहा. येस समोर बघा, यावर्षी पहिल्यांदा वाटतं स्क्रीन. अतिशय दमदार आयोजन. कारण बेलापूरचं आयोजन म्हटलं की पहिल्यापासून ही परंपरा आहे बेलापूरवाल्यांची.
कुठलाही प्रोग्राम असेल, मग राम जन्मोत्सव असू द्या, कुठलाही प्रोग्राम असला की बेलापूर गावामध्ये एक यथोचित आणि आमचे निलेदादा सध्या ट्रस्टवर आहेत, त्याच्या माध्यमातून खरं म्हणजे पहिल्यामध्ये संपूर्ण बेलापूर पट्ट्यामध्ये राम जन्मोत्सव हा अतिशय विख्यात होता. नंतर मात्र देवळं झाली तयार आणि बी जे पी आल्यानंतर मात्र दाची फेंबर झाली. यस, सूर्यदेव अजून तळपतोय. हो यस, पुन्हा एकदा चांगला चेंडू भन्नाट मारा आउटसाइड द स्टंप. निल्या त्या दिवशी फायनल कर्जतची 9 वाजता एक संडासलाच आला होता. दादा म्हणतो एवढ्या लवकर मॅच चालू केल्या. अरे एवढ्याही कालची शिली मॅच आहे, तो आरामशीर हागून बिगून ये तरी मॅच संपणार नाही. 9 वाजता फायनल. पहिला चंद्र होता, नंतर सूर्य आला. हनुमान जन्मोत्सव होता ना. हो यस, पुन्हा एकदा चांगला चेंडू भन्नाट मारा. पुन्हा एकदा अचूक टप्पा नवीन गोलंदाज षटक क्रमांक 3 प्रगती पदावर. धाव संख्या फक्त एनिमिन. पहिल्या षटकात 4 धावा, दुसरं षटक 15 धावांचं, तिसरं षटक प्रगती पदावर. बॉलिंग मार्क तयार. धाव संख्या फक्त एनिमिन 21 आणि जिंकण्यासाठी पाहिजे जवळजवळ 28 धावांची गरज. टार्गेट नक्कीच कठीण असेल. 2 मोठे फटके या सामन्यामध्ये कमबॅक करून देतील वेदांत फायटर्स. आणि हा यस, पुन्हा एकदा अतिशय जबरदस्त टायमिंग. बिगिनिंग शॉट. 6 धावा आणि संघाची धाव संख्या झाली 27 रन्स. त्याच्यानंतर आपल्या भाईंची गाणी लावतो मध्ये मध्ये जरा, कारण स्पर्धेचे दमदार आयोजक आहेत. वन मॅन शो, वन मॅन आर्मी. पुन्हा एकदा चेंडू हलक्या त्याला पुश केला, मेडॉनला चांगली फिल्डिंग. पुन्हा एकदा डावीपासून वंचित आणि षटक क्रमांक 3 फिनिश. धावा झाल्या तब्बल जिंकण्यासाठी म्हणजे 12 चेंडूमध्ये 22. यस, 12 मध्ये 22 धावांची गरज. 12 बस टू प्रति षटका मग 11 धावांमध्ये इक्वेशन समीकरण आस्किंग रन रेट. अतिशय रोमांचक, नाट्यमय, उत्कंठावर्धक, उत्साहवर्धक सामना. थ्रिलिंग मॅच, जबरदस्त क्लायमॅक्स. 2 बलाढ्य टीम, पहिला सामना, पहिली लढत. आज सगळ्या क्वालिफायर मॅचेस आहेत. चला, बॉलिंग मार्क वर षटक क्रमांक 4 प्रगती पदावर निलेश. यस, निलेश. समोरची स्क्रीन बघता बघूया. अतिशय क्वालिटी, क्लिअरिटी. क्रिक लाईव्ह. संदेशजी मुंडे असतील आणि आमचे सोहेल भाई, सोहेल नाईक फ्रॉम धारावे गाव, त्या दिवशी क्रितिग्ध होते. प्रेक्षक लाईव्ह. ओहो यस, लॉब केला चेंडू हवेमध्ये असेल. ओहो, झेल झाला ड्रॉप. खरं म्हणजे हा झेल कॅरी होणं फार महत्वाचं होतं. मॅच घालवली का बघूया. आणि सामना जर हरलात ना, तिकडनं कुठंतरी एखादा गोंडबीन बघ जरा. खरं म्हणजे मेन विकेट होती, त्याची झेल सोडली. खरं म्हणजे हा जरासाच थोडासा पुढे आला थोडा.
हे देखो त्याचा हा पडसा, त्याचं हे उत्तर झेल सोडल्यानंतर कसं त्रासदायक आहे बघूया. याचं हे ज्वलंत उदाहरण. कॅच गया मॅच गया. वाजव. धन्यवाद. यस, पुन्हा एकदा कमबॅक. 10 मध्ये 14 धावांची गरज. पुन्हा एकदा थोडंसं आव्हान सोपं करून ठेवलंय. जबरदस्त कमबॅक, जबरदस्त पुनरागमन वेदांत फायटर्स या टीमचं. यस, 9 चेंडू आणि 14 धावांची गरज. परेश कोळी खरं म्हणजे नाराज झाले भैया. पहिल्या षटकात दमदार गोलंदाजी केली होती, पण जोडलेला झेल किती त्रासदायक, किती उपद्रवी. ओहो येस, दॅट शुड बी वाईट डिलिव्हरी. स्वैर मारा, दिशाहीन मारा. 8 बॉलमध्ये 13 धावांची गरज. 8 चेंडू 13 धावा. फक्त टार्गेट, फासला, डिस्टन्स तफावत फक्त 5चा आहे. अतिशय दमदार उद्यान, भव्य दिव्य स्टेज, व्यासपीठ. आणि हा यस, पुन्हा त्या चेंडू मिड विकेटला जाईल. आणि हा झेल झाला कॅरी. राहिल्या 7 मध्ये 13 धावांची गरज. हा जर चेंडू डॉट गेला त्याच्यानंतर शेवटचं षटक ते मात्र अतिशय तुम्हाला कमालीचं फेकावं लागेल. अचूक टप्पा, नियंत्रित गोलंदाजी करावी लागेल आणि त्याला 7 चेंडू 13 धावांची गरज. या धन्यवाद. यस, शेवटचा बॉल, लास्ट डिलिव्हरी. आणि याच्यानंतर राहील मात्र शेवटचं षटक. 2 बॉल बाकी आहेत अजून. 2 बॉल्स टू गो फ्रॉम निलेश. येस, 8 मध्ये 13 धावांची गरज. 8 बॉल्स टू गो. रिक्वायर 13 रन्स फॉर विक्ट्री. तर नवीन बॅटर ऋषभ. द न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट्स. नवनिर्वाचित फलंदाज ऋषभ. हो येस, आउटसाइड द ऑप्शन. पुन्हा अप्रतिम डिलिव्हरी. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन. वेगाने चेंडू निघून गेलाय. बॉल राहिले 7. जिंकण्यासाठी 13 धावांची गरज. राहिला शेवटचा बॉल, लास्ट डिलिव्हरी फ्रॉम निलेश. जर झेल सोडला नसता तर मात्र नक्कीच. आणि हा हुक करायचा आहे. पुन्हा एकदा चांगली डिलिव्हरी. 2 चेंडू लगातार सलग निर्धाव. आणि राहिलं शेवटचा अंतिम अखेरचा निर्वाणीचा फायनल. स्लोग ओव्हर, डेथ ओव्हर. 6 चेंडू जिंकण्यासाठी पाहिजे. 13 धावांची गरज. सामना बरोबरी ठरला, टाय झाला. त्याचा निकष, त्याचा फॉर्मेट असेल सुपर ओव्हर. हा अंतिम निकष असेल. बघूया. परेश कोळी अँड कंपनी, गावदेवी फायटर्स अग्रोळी वर्सेस वेदांत फायटर्स असा हा विद्यमान सामना. या सामन्यासाठी अतिशय नामवंत विख्यात पंच आमचे अप्पा कोळी, त्याच्यानंतर आमचे शशी मेहर असते, दत्ता मेहर असते. पंचांची जबरदस्त निपुण पंच. चला, शेवटचा षटक घेऊन बॉलिंग मार्कवर निघालाय. कृपया जे फिरू नका प्लीज. प्लेयर लोक फिरू नका इकडे तिकडे. ही का जत्रा नाही, रामनवमीचा हे नाही. नाही, वादाचा विषय बरोबर आहे. विजय विजय असं फिरू नका तो प्लीज. हे काय रामनवमीचं मार्केट नाही फिरायला, बरोबर की नाही. ह्या पाळणा बघ, तिकडं पाळणा बघ, कुठल्या पाळण्यामध्ये कुठली पोरगी आहे. खरं म्हणजे हे टार्गेट मेन असतं. म्हणजे पहिले, आता नाही माहिती मला, आपण जात पण नाही आता. पहिले काय. चला, शेवटचा गोलंदाज सौरव. 6 चेंडू 13 धावांची गरज. काय जबरदस्त टाईट मॅच. पहिला सामना क्लोज सामना, जबरदस्त क्लायमॅक्स.
थ्रिलिंग मॅच. सौरव तयार, पहिला चेंडू रिलीज करतील. शेवटचा षटक घेऊन बॉलिंग मार्कवर निघालाय. ओहो यस, पुन्हा एकदा चांगला भाव. हो काय टायमिंग पॅरल षटकार, याला म्हणतात टायमिंग. शॉर्ट सिलेक्शन, मिड विकेट आणि कावो कॉर्नर यांच्यामधून अतिशय देखणा फटका. हँडसम. राहिले 5 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी पाहिजे 7 धावांची गरज. 5 चेंडू 7 धावांची गरज. टाईट मॅच. वेदांत फायटर्स, खरं म्हणजे तो जर झेल सोडला नसताना त्या धावा तुमच्या कमीत कमी 8-9 धावा आतल्या असत्या. म्हणजे झेलाला किती महत्व आहे, कॅच किती क्रुशियल, किती इम्पॉर्टंट. 5 चेंडू 7 धावांची गरज. पॅरल 6, फ्लॅट 6. हो यस, पुन्हा हलक्या त्यांना गेलाय चेंडू. वाईडिश मिरवे गेला, मिळेल फक्त 1 धाव. परतावून लावलं. दुसऱ्या धावापासून वंचित. 4 बॉल आणि जिंकण्यासाठी पाहिजे 6 धावांची गरज. 4 बॉल्स टू गो. रिक्वायर्ड 6 रन्स. चार बॉल 6 धावा. बॉलिंग मार्क तयार. सौरव. हो यस, पुन्हा चेंडू मिळा. जबरदस्त एफर्ट्स, परंतु नाकाम, निष्फळ ठरलाय. बघूया असफल ठरलाय. बॉल राहिले 3 आणि धावा पाहिजे 5. 2चा फासला आहेच. 3 चेंडू 5 धावांची गरज. हा जर चेंडू डॉट गेला, फक्त शॉर्ट पिच, अकोट टप्प्याचा ओव्हर पिच, हे जर बॉल तुम्ही टाकलेत. सौरव, शेवटचे 3 बॉल 5 धावांची गरज. काय जबरदस्त मॅच झाली. 2 बलाढ्य टीम. सामना कोणीही हरू द्या, पण दोघांची ही टक्कर. बिग बॅटल, कडवी झुंज, कडवा प्रतिकार. आणि हा यस, पुन्हा एकदा आडवा पट्टा. हो, चांगली फिल्डिंग. हो 2 धावा मिळतील आणि राहिले 2 बॉल आणि जिंकण्यासाठी पाहिजे 3 धावांची गरज. हा जर चेंडू डॉट गेला कदाचित, तर नक्कीच पुन्हा एकदा प्रेशरमध्ये येतील, कारण शेवटचं षटक हे अतिशय महत्त्वपूर्ण आहे. 2 बॉलमध्ये 3 धावांची गरज. 2 बॉल्स टू गो. रिक्वायर्ड 3 रन्स. सामना बरोबर सुटला. निकष सुपर ओव्हर. मिस्टर सौरव तयार. जरा थोडं स्पीडअप करा प्लीज. ओहो यस, पुन्हा आता ग्रेट डिलिव्हरी. शॉर्ट थर्डमॅनला चेंडू गेलाय आणि शेवटच्या चेंडूवर पाहिजे बघूया 2 धावांची गरज. जर 1 धावी झाली तर स्कोर होईल लेवल. त्याच्यानंतर सुपर ओव्हर ही परत डोकेदुखी. म्हणजे कंपल्सरी तुम्हाला 2 धावे काढावे लागतील जर तुम्हाला सुपर ओव्हर नको असेल. राहिला शेवटचा निर्णायक, अंतिम, अखेरचा फायनल डोस, फायनल मात्रा. शेवटच्या चेंडूवर जिंकण्यासाठी पाहिजे निर्णायक विजयासाठी 2 धावांची गरज. आणि स्कोर जर लेवल झाला त्याच्यानंतर सुपर ओव्हर अंमलात आणण्यात येईल. दोन्ही संघ हार मानायला तयार नाहीत. एकीकडे अग्रोळी, त्यांच्या विरोधात वेदांत फायटर्स, या 2 बलाढ्य अव्वल संघ. शेवटचा बॉल. सौरव बॉलिंग मार्कवर तयार. ओहो यसाने सामना जिंकला. मात्र बघूया अग्रोळी संघानं, गावदेवी फायटर परेश कोळी या संघानं सामना शेवटच्या चेंडूवर निसटता विजय प्रस्थापित केला. आणि प्रतिस्पर्धी संघ
मात्र पराभूत झाला. बघूया चांगली टक्कर दिली. असं वाटलं तर सामना तुमच्या हातात होता. शेवटी क्रिकेट आहे. क्रिकेट इज अ गेम ऑफ चान्स अँड ग्लोरियस अनसर्टन्टीज. तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय तो. तर नवीन या सामन्याचा हिरो ज्याने 14 धावा कुठल्या आणि एक विकेट. बघूया या नवीन नवीन गावदेवी फायटर्स आगळोळी संघाचा नवीन हा ठरलाय मॅन ऑफ द मॅचचा. दमदार प्रदर्शन केलं आणि प्रतिस्पर्धी संघाला या स्पर्धेमधून त्यांची उचल मागणी केली गेली. तर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार प्रदान करते राहुल भाई. बोला. तेजस थँक्यू. करू सारा पॅकर्स या टीमचे पुरस्कार दे ज्यांनी ग्रामीण क्रिकेटमध्ये अनेक मोठमोठे नामवंत संघ यांच्या माध्यमातून पुरस्कृत केले जातात आणि आदरणीय राजेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते आज सामनावीराचा पुरस्कार वितरित केला जाईल. तर चला नवीन आपण या